नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कुठल्याही क्षेत्रात होणारा विकास असो, शहरीकरण, औद्योगिकरण, यामुळे मनुष्य हा प्रगतीच्या वाटेवर तर नक्कीच आहे, पण या प्रक्रियेत निसर्गाचा मात्र ऱ्हास होत गेला. वृक्षांमध्ये, जंगलांमध्ये झालेली घट पाहता निसर्गाचा समतोल राखणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. कुठल्याही जीवासाठी गरजेचं असलेलं प्राणवायू याच्या शुद्धीकरणासाठी वृक्षांचा मोठा हातभार आहे. शुद्ध, ताजी, स्वच्छ हवा ही आपल्याला वृक्षांमुळेच मिळते. पण अनेक कारणांमुळे वृक्षांच्या प्रमाणात अलीकडच्या काळात घट झालेली दिसते. ही वृक्ष वाढवण्यासाठी फक्त वृक्षारोपण करून उपयोग नाही. एक व्यवस्थित योजना आखून त्याप्रमाणे जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला त्याचे लाभदायक परिणाम कमी वेळात दिसू शकतात. अशाच वन विभागाच्या एका योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे अटल आनंद घन वन योजना. आणि या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सामाजिक वनीकरण विभागात अपर प्रधान वनसंरक्षक म्हणून पुणे इथं कार्यरत असलेले श्री विवेक खांडेकर सर. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. गेले 26 वर्ष तुम्ही या विभागात कार्यरत आहात. मोलाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तर या योजनेविषयी जर बोलायचं झालं तर सुरुवातीला मला असं विचारावंसं वाटतं की ही योजना शासनाकडून कधी सुरू झाली आणि यामागे शासनाचा नेमका हेतू काय होता? अटल आनंद घनवन योजना ही महाराष्ट्र शासनाने वर्ष 2019ला कार्यान्वित केली. आणि करण्याच्या मागचा हेतू म्हणजे जी वैश्विक स्तरावरती, जागतिक स्तरावरती आज आपण बघतोय ग्लोबल वॉर्मिंग किंवा म्हणजे वैश्विक उष्णता, डिफॉरेस्टेशन म्हणजे आपल्याकडचं जे वनांचा ऱ्हास होतोय, विविध कारणांमुळे होतोय, पण होतोय, सतत होतोय. आणि ती काही वैश्विक घटना आहे, फक्त भारतापुरती मर्यादित नाही. भारतामध्ये हालांकी आत्ताच्या सर्वेनुसार आपल्याकडे जे ग्रीन कव्हर आहे ते वाढलं आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये वनांचा ऱ्हास ही एक वास्तविकता आहे. आणि त्याच्यामुळे होणारे जे विविध दुष्परिणाम आहेत तर त्याच्यामध्ये वैश्विक उष्णता वाढणे आहे, त्याच्यामध्ये पावसाचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये असंतुलन येणे, जमिनीचं क्षरण होणे, धूप होणे, प्राणवायूची कमतरता, नद्यांमध्ये पाणी कमी होणे. कारण जास्त करून ज्या नद्या आहेत त्यांचं जे उगमस्थान आहे त्या उगमस्थानी जंगल आहे, त्या जंगलांनी ते ओलावा आणि तो पाणी टिकवून ठेवला आहे. या सर्व जेव्हा आपली वनं कमी होऊ लागतात तेव्हा जैवविविधतेपासून तर आपला क्लायमेट म्हणजे आपला जो प्राणवायू, हवामान वगैरे हे सगळ्यामध्ये एक जो बदल आहे तो होत जातो. आणि तो बदल कोणत्याही प्रकारे माणसासाठी किंवा विश्वासाठी, आपल्या दैनिक जीवनचर्येसाठी काही तो चांगला नाही आहे. ह्याला जर आपल्याला टॅकल करायचं आहे, ह्याला जर आपल्याला हँडल करायचं आहे, ह्याला जर आपल्याला त्याच्यामध्ये काही चांगला बदल घडवून आणायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आपला जो ग्रीन कव्हर आहे तो आपल्याला टिकवून ठेवणे फार आवश्यक आहे. आणि त्याचा एक सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जर आपल्याला हवामान बदलचा एक त्याला हँडल करायचं, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे झाडांची लागवड करणे आहे. त्या दृष्टीने आपली जी राष्ट्रीय वननीती आहे ती म्हणते की आपल्या भौगोलिक क्षेत्राच्या 33% भागावरती, म्हणजे भारताच्या स्तरावर आपण बोलू, आपण देशाच्या स्तरावर बोलू, तर 33% त्याच्यावरती वन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची जर आपण बाब घेतली किंवा गोष्ट घेतली तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 21% भौगोलिक क्षेत्राच्या वनक्षेत्र आहे. म्हणजे जर आपण सगळं वनक्षेत्र आणि सगळ्या वनक्षेत्रावरती काही आपण खूप चांगल्या प्रकारचं वन लावू शकतो अशातला भाग नाही, कारण काही खडकाळ आहे, काही त्यातला गवताळ प्रदेश आहे. तर 20% आपण जास्तीत जास्त जरी घेतला तरी तेवढाच वनक्षेत्र उपलब्ध आहे. पण जर आपल्याला 33%ची एक कमाल मर्यादा जर गाठायची आहे तर आपल्याला त्या वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वनेतर क्षेत्रावर देखील हरितिमा वाढवण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने वनेतर क्षेत्रावरती लवकर वन आणि त्याच्यावरचा ग्रीन कव्हर, त्याच्यावरची हरितिमा वाढो, या दृष्टीने ही योजना आणली गेली. अच्छा सर, आता यामध्ये वृक्षांची लागवड या योजनेमार्फत केली जाते, तर यामध्ये
त्या लागवडीसाठी काही विशेष पद्धतीचा वापर केला जातो का? ही पद्धत जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा 1928 साली श्री मियावाकी यांचा जन्म जपानमध्ये झाला. आणि जपान या देशामध्ये त्यांनी जेव्हा बघितलं की त्यांच्या जवळपासचे जे मंदिरं होती, धार्मिक स्थळं होती आणि जसं आपल्याकडे देवराई पण असते तसंच त्यांच्याहीकडे त्या मंदिरांच्या भोवती लोकांनी वृक्ष आणि तिथली वृक्षवल्ली राखून ठेवली होती. आणि म्हणून ती जे ओरिजिनल तिथलं जे मूळ जंगल होतं ते तिथे अजूनही अस्तित्वात होतं त्या चारी भोवती त्या मंदिराच्या. आणि त्यांना असं वाटलं की ही जी आपला जैविक वारसा आहे ह्याला जपणं फार आवश्यक आहे आणि ह्याला चालना देणे पण फार आवश्यक आहे. म्हणून त्यांनी जपानमध्ये हिरोशिमा युनिव्हर्सिटीमधून आपली डिग्री घेतली होती. त्यांनी मग एक कमी वेळेत, कारण त्याला राखण करणे आणि त्याचबरोबर वेळही खूप इम्पॉर्टंट होता, तर त्यांनी वेळेला साधून लवकर कसं वन वाढवता येईल याच्यावरती रिसर्च केला आणि एक मियावाकी पद्धत काढली ज्याच्यामध्ये आपण जे नैसर्गिक वन आहे त्याला फार कमी वेळामध्ये आपण परत एकदा उभारू शकतो. आणि त्यांनी तो प्रयोग करून 1970 साली पहिल्यांदा असले वन उभारण्याची जपानमध्ये सुरुवात केली. कारण ह्याच्यामध्ये आपलं जे नैसर्गिक वन आहे ते नैसर्गिक वन तयार व्हायला शेकडो वर्ष लागतात. बरोबर. पण तो जो वनाचा प्रकार आहे जर त्याच्यामध्ये आपण त्याच्या टाईमलाईनमध्ये त्याच्या वेळेमध्ये आपण कमी केलं त्याला आणि तेवढंच ग्रोथ किंवा तेवढाच विकास वनाचा आपण कमी वेळेत जर घडवून आणला तर ही पद्धत आजच्या घटकेला जे आपल्याकडे डेव्हलपमेंट होतं आहे आणि आपल्याकडे जे गरज आहे आज हरितगृह वाढवण्याची किंवा हिरवं आपलं ग्रीन कव्हर वाढवणं त्याच्यासाठी फार उपयोगी आहे. म्हणून ह्याचा अंगीकृत करण्याचा प्रयत्न विविध स्तरावरती अख्ख्या आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये व्हायला सुरुवात झाली. बऱ्याच वर्षापासून एक 10-12 वर्षापासून विविध लोक, काही लोक खाजगीमध्ये, काही लोक शासनाच्या स्तरावर, वन विभागांकडून, NGOsकडून, स्वयंभावी संस्थांकडून, स्वयंसेवी संस्थांकडून हा देशाच्या स्तरावरती विविध जागी हा राबवला जातोय. आपल्याकडे महाराष्ट्रात म्हटलं तर बाबा आमटेंचं जे आश्रम आहेत चंद्रपूरला तिथे एक हा प्रयोग असा यशस्वी करण्यात आला. माझ्या देखण्यामध्ये एक LNT नावाचं तळेगावला एक आहे त्यांचं युनिट, तिथेही त्यांनी तो प्रयोग केला. बँगलोरला हे एक 10 वर्षापासून ते लोक करूनच राहिले, बँगलोरमध्ये काही NGOs वगैरे. तर असे विविध स्वरूपाचे प्रयोग आपल्याकडे भारतामध्ये देखील जवळपास एक 10 ते 12 वर्ष झाले हे करण्यात येत आहे. पण महाराष्ट्रात प्रथमतः योजना म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने ह्याला अंगीकृत करून आणि ह्याला एक स्वरूप दिलं आणि एक योजना म्हणून त्याला व्यवस्थितरित्या राबवलं आहे. अच्छा सर, आता या योजनेमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर मियावाकी ही पद्धत या योजनेमध्ये वापरली जाते आणि त्याप्रमाणे वृक्षांची लागवड केली जाते. तर ही नेमकी पद्धत काय आहे, त्या कसं सांगाल तुम्ही त्याविषयी? आता आपण कोणतंही जर नैसर्गिक वन घेतलं आणि आपण कोणतंही नैसर्गिक वन जर आपण नीट बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त झाडं नसतात, त्याच्यामध्ये त्याच्या विविध स्तरावरती विविध झाडं असतात. उदाहरणार्थ काही उंच झाडं असतात, मग आपण ज्याला श्रब म्हणतो किंवा म्हणजे झाडी असते ती असते, आणि काही अगदी कमी स्वरूपाचे अगदी लहान जे असतात ते रोपं पण असतात, जसे आपण तुळस म्हणतो किंवा असल्या प्रकारचे. तर असले प्रत्येक 3 ते 4 विविध स्तरांमध्ये ते जंगल असतं आणि त्याला आपण नैसर्गिक जंगल म्हणतो. आता ह्या नैसर्गिक जंगलामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक वयाचे, विविध स्तराचे आपल्याला झाडं झुडपं हे सगळे दिसून येतात. कोणत्याही एका प्रजातीचं त्याच्यामध्ये प्राधान्य नसतं. आणि अशी जी नैसर्गिक वनं असतात तर त्याच्यामध्ये झाडांची म्हणून घ्या किंवा प्राण्यांची म्हणून घ्या, तुम्हाला बरीच मोठी विविधता आढळते. तर हे जे नैसर्गिक वन आहे ह्याला तयार व्हायला आणि त्याच्यामध्ये एक संतुलन यायला शेकडो वर्ष लागतात आणि मग कुठे जाऊन आपल्याला ते आजचं जे वन आहे ते दिसतं. पण आता आपल्याकडे जर शहरी भाग म्हटला किंवा डेव्हलप्ड जे आपल्याकडे जिथे विकास होऊन चुकला आहेत अशी जी आपली नागरी जी अर्बन लँडस्केप आहेत त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर तिथे एक सगळ्यात मोठी कमतरता कशाची असते की आपल्याकडे जागेची. आणि त्या कमी जागेमध्ये
आपल्याला जर जास्तीत जास्त तिथे ग्रीन कव्हर वाढवायचं आहे आणि तेही कमीत कमी वेळेमध्ये करायचं आहे, तर ही जी मियावाकी पद्धत आहे ही खूप उपयोगी पडते. आपण जेव्हा नागरी वन परिस्थितीमध्ये विचार करतो किंवा कोणत्या अशा जागेच्या बाबतीत जिथे की माती खूप चांगली नाही आहे, तिचं पोत खूप चांगलं नाही आहे, फार त्याच्यामध्ये फर्टिलिटी नाही आहे अशी, आणि आपल्याला त्याला कमी वेळेतही वाढवायचं, तेव्हा आपल्याला कृत्रिमरित्या त्याला जास्त पोषक पदार्थ उपलब्ध करून द्यावे लागतात. तर ह्या पद्धतीतही आपण जे झाडं आपण लावतो त्या झाडांसाठी आपण मुबलक प्रमाणामध्ये, प्रचुर प्रमाणामध्ये आपण त्यांना जे पोषक तत्व आहेत ते आपण उपलब्ध करून देतो. म्हणजे आपण कमी जागेत जास्त झाडं लावतो, पण त्याचा परिणाम असा होतो की त्यांना मुबलक प्रमाणामध्ये पोषक तत्व असल्यामुळे ते कमी वेळेमध्ये त्यांची झपाट्याने वाढ होते, जोमाने वाढ होते. आणि जे जंगल उद्याला तुम्हाला एक 70 वर्ष, 80 वर्ष किंवा 100 वर्षात मिळणार होतं, ते कदाचित पुढच्या 10 ते 20 वर्षातच तिथे उपलब्ध होतं. त्याच्यामुळे एकतर तिथली वनस्पती मध्ये लक्षणीय वाढ होते, दुसरी तिथे जसं तुम्ही एक अधिवाससारखं तयार होतं, तर तिथे जे पशु आणि पक्षी आहेत आणि पाखरं आहेत आणि फुलपाखरं आहेत, या सगळ्यांची जैवविविधतेमध्ये लक्षणीय वाढ होऊन जाते आणि ती एकदम फार कमी वेळेत होते. आणि त्याच्यामुळे होणारे जे चांगले परिणाम आपल्याला जवळपास दिसू लागतात ते पण फार लक्षणीय प्रमाणामध्ये फार कमी वेळेत आपल्याला दिसू लागतात. म्हणून ह्याचा सगळ्यात जास्त उपयोग जो आहे तो नागरी वस्तीमध्ये जिथे कमी जागा उपलब्ध आहे तिथे झपाट्याने वनांचा निर्माण करणे या गोष्टीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अगदी. सर, मगाशी तुम्ही पोषक तत्वांचा उल्लेख केला, तर त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा नेमका समावेश असतो? आता ह्या पद्धतीचं जेव्हा आपण या प्रश्नामध्येच आपला समावेश होता आणि आपण मला विचारलं पण होतं की त्याला आपण कसं तयार करतो. तर आपण ही जनरली अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर किंवा 1 हेक्टेअरपर्यंत देखील आपण या गोष्टीला राबवतो. थोडीशी खर्चिक असते कारण आपण ह्याच्यामध्ये जास्त पोषक तत्व त्यांना उपलब्ध करून देतो. तर आपण ह्याच्यामध्ये सर्वात आधी त्या मातीमध्ये 1 मीटर खोल असा एक खड्डा खणतो. खड्डा म्हणजे तो सलग असतो, असं काही एक फक्त काही प्रमाणात नाही, पण ती संपूर्ण जी 1 एकर 2 एकर आहे त्याला आपण 1 मीटरच्या खोलीपर्यंत आपण त्याला रिपरनी किंवा JCBनी त्याला खोदून काढतो आणि तिथली माती आपण वेगळी करतो. मग जे आता ती जे खोदलेलं स्थळ असतं आणि जी खोली येते त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट, त्यानंतर दुसरी जैविक पदार्थ, उदाहरणार्थ भाताचा तूस किंवा असल्या प्रकारचा जो जैविक पदार्थ असतो आपण त्याला टाकतो, कोकोपीट टाकतो. आणि सोबतच आपण त्याच्यामध्ये जीवामृत आणि असल्या प्रकारचं जे काही खत असतं त्याला आपण मिसळतो. तर असं हे कंपोस्ट, जैविक पदार्थ, कोकोपीट ह्यांचं एक मिश्रण जवळपास एक समान अनुपातामध्ये आपण घेतो आणि त्याला आपण त्या पूर्ण मिश्रणाला आपण भरून देतो. मग हे भरल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आखणी करतो. 1-1 मीटरचा आपण एक स्क्वेअर करतो, म्हणजे त्याचा एक वर्गाकृती करतो. तर असं त्याला 1-1 मीटरचे त्याच्यामध्ये आपण प्लॉट पाडतो सलग पूर्ण त्या एरियामध्ये. आणि प्रत्येक स्क्वेअर मीटर आपला जो आहे, प्रत्येक 1 मीटर गुणिले 1 मीटरचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण 3 वनस्पती लावतो. आणि असं जर आपण 1 हेक्टेअर म्हटलं, जर आपली एक युनिट म्हटली, 1 हेक्टेअर म्हणजे 100 मीटर गुणिले 100 मीटर, जो जवळपास एक फुटबॉल फील्ड होतं. नॉर्मली साधारणतः आमच्या ज्या वनीकरणाच्या ज्या स्कीम्स आहेत, या योजना आहेत, त्याच्यामध्ये आपण 1000 ते 1200 झाडांच्या दरम्यान प्रति हेक्टेअरी लावतो. पण या योजनेमध्ये कारण हे सघन आहे, आपण नावच याला घनवन दिलं आहे, सघन आहे, म्हणून याच्यामध्ये आपण दर स्क्वेअर मीटरला 3 म्हणजे हेक्टेअरी 30,000 झाडं लावतो. एका हेक्टेअरीला एका बाजूला साधारण स्कीममध्ये आपण 1000 ते 1200 लावतो आणि इथे आपण त्याच्या 30 पट म्हणजे 30,000 झाडं लावून राहिलोय. आणि त्या 30,000 झाडांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावतो, कारण त्याच्यामध्ये झाडं, झोडपं, वेली आणि अगदी लहान जे रोपं असतात ते, म्हणजे जसं जंगलामध्ये मी म्हटलं की विभिन्न स्तरावरची रोपं असतात, तसेच आपण तोच कॉम्पोजिशन, तोच स्वरूप आपण इकडेही त्याला राबवतो. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये
झाडांचं आणि मधले जे म्हणजे कमी उंचीची झाडं आणि आणि झुडपं असं ह्यांचं एक मिश्रण करून आणि फक्त स्थानिक प्रजातीची झाडं. अच्छा. स्थानिक प्रजातीची झाडं जी त्या जागेला, कारण आपल्याकडे जर आपण बघितलं महाराष्ट्रात तर सगळ्या जागी एकसारखं हवामान नाही आहे, सगळ्या जागी एकसारखं पाऊस नाही आहे, सगळ्या जागी एकसारखी माती नाही आहे. तर तिथल्या जे हवामान, तिथली जी माती आहे, तिथलं जे वातावरण आहे, त्याला जे येणारे स्थानिक प्रजातीची झाडं आहे जी आपल्याकडे जंगलातही आढळतील अशाच प्रकारची झाडं आपण तिथे लावतो स्थानिक प्रजातीची. आणि ह्यांना एक मियावाकी पद्धतीमध्ये जो एक अभिन्न अंग आहे आणि तो फारच आवश्यक आहे, तर पोषक पदार्थांबरोबर आपल्याला त्यांना पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे. अच्छा. म्हणजे त्यांना सिंचनाची आपल्याला एक मूलभूत आवश्यकता असते आणि त्यांचं सिंचन आपल्याला करावं लागतं. आणि जेव्हा आपण हे झाडं लावून आणि हे सिंचन वगैरे सुरू करतो तर आपल्याला जास्तीत जास्त एक 3 वर्षामध्ये, माझ्या देखात आजपर्यंत ही योजना कधीही फेल झालेली दिसलेली नाही मला. आणि एक 3 वर्षाच्या नंतर एक साधारणतः 15 ते 20 फुटाचं झाड आणि जंगल, ज्याच्यामध्ये आपण आत जाऊ शकत नाही एवढ्या घनतेचं जंगल एका 3 वर्षामध्ये ते 4 वर्षामध्ये मी तयार होताना पाहिले. अच्छा. जी. आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कुठे प्रयोग उपक्रम झालेले, यशस्वी झालेले आहेत? महाराष्ट्रामध्ये ही जी योजना राबवली गेली ही वन विभागामार्फत एक स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये राबवली गेली आणि याच्यामध्ये जवळपास 168 ठिकाणी डिमॉन्स्ट्रेशन म्हणून प्रायोगिक तत्वावरती हे प्रकल्प उभारण्यात आले. काही अर्धा एकरचे, काही 1 एकरचे, काही 1 हेक्टरपर्यंतचे, पण 168 आणि हे अख्ख्या महाराष्ट्रात करण्यात आले. चंद्रपूरपासून ते तुमच्या सावंतवाडीपर्यंत, मग इकडनं घेतलं तर मुंबईपासून आपल्या या जिथे आज आपण करतो या मुंबईपासून घेऊन तर ते गडचिरोलीपर्यंत आपण सगळ्या जागी ह्याचं एक प्रायोगिक तत्वावरती केलं. प्रायोगिक तत्वावरती ह्याच्यासाठी केलं कारण हे थोडंसं खर्चिक असतं. ह्याचे जे परिणाम आहे ते अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत छान आहे, पण हे थोडंसं खर्चिक आहे. आणि ते खर्चिक असल्यामुळे ह्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन होणे आणि हे कमी वेळात असं शक्य आहे असं दाखवणे आवश्यक होतं. त्यामुळे वन विभाग आणि विशेषतः सामाजिक वनीकरण विभागाकडून ह्याचं 168 जागी तरी किमान महाराष्ट्रामध्ये आणि एकूण सगळं मिळून 68 हेक्टरवरती ही गोष्ट राबवली गेली. आज त्याला जवळपास 3 वर्ष होत आले आणि प्रत्येक ह्या सगळ्या जागी इतकं सुंदर त्याचा रिझल्ट मिळाले. जर आपण शास्त्रीयदृष्ट्या बघितलं आणि मी जे आता प्रायोगिक तत्वावरही बघितलं, जवळपास 30% त्याच्यामध्ये आपण जे कार्बन आहे त्याचं संचन जास्त होतं. 30% त्याच्या जैवविविधतेमध्ये वाढ होते. जे प्राणी पक्षी पण आधी तिकडे त्या भागात बघितले नाही ते तिथे दिसू लागतात. सरपटणारे प्राणी तिथे दिसू लागतात. फुलं पाखरं जी तिथे नव्हती ती दिसू लागतात. कमीत कमी त्या एरियामध्ये तरी आपल्याला जाणीवपूर्वक तिथले काहीतरी बदल फार कमी वेळेत फार लवकर घडलेला अगदी असाच दिसून येतो. सर, आत्ता तुम्ही म्हणालात की खर्चिक आहे ही योजना, तर थोडंसं आपण त्याविषयी बोलूयात की याचा खर्चाचा आराखडा कसा राहतो किंवा अंदाजे किती खर्च येऊ शकतो? ह्याचे जे गव्हर्नमेंटने आपल्या महाराष्ट्र शासनाने जे मॉडेल दिलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षासाठी, आणि मी जसं सांगितलं 1 हेक्टरीला 30,000 रुपये, तर जवळपास 140 ते 145 रुपयापासून पर रोप 3 वर्षासाठी ते जवळपास 280 रुपये एवढी त्याची वेगवेगळे मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये वेगवेगळं होण्याचं कारण हे आहे की काही जागी पाण्याची उपलब्धता फार सुगम आहे तर आपण तिथे रेट कमी होऊन जातात. पण काही जागी जेव्हा पाणी आपण बाहेरून टँकरनी आणून टाकतो तेव्हा दुरून आणून टाकतो तर त्या ठिकाणी ते थोडंसं जास्त खर्चिक होतं. तर जर आपण असं घेतलं की 140 रुपये प्रति रोप, ते की फारसं नाही आहे. जर तुम्ही आज बाजारात गेला आणि चांगल्या उंचीचं जर तुम्ही एक झाड घेण्याचा प्रयत्न केला तर ते देखील तुम्हाला 200-250च्या खाली नाही भेटणार. तिथे आपण 3 वर्षासाठी म्हणतोय तर जवळपास 145 रुपये प्रति झाड एवढाच खर्च येतोय. पण जर आपण हेक्टरी बघितलं म्हणजे 100 गुणिले 100 मीटर जर बघितले, 30,000 झाडं बघितली तर हा खर्च जवळपास 43-45 लाखापासून ते 80 लाखापर्यंत, 80 ते 85 लाखापर्यंत जातो. पण हे 3 वर्षात आहे.
सर, शासनानं हीच योजना म्हणजे ही जी पद्धत आहे मियावाकी हीच का निवडली किंवा आपल्या देशात याची कितपत गरज भासते? मी जसं सांगितलं की जसं नागरी भाग आहे, आता नागरी भागांमध्ये आपल्याकडे काही मोठ्या सोसायटी आहेत, MIDC आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला जमिनी उपलब्ध आहे, पण त्या जमिनींचं स्वरूप लहान आहे, काय खूप मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध नाही आहे. पण त्या जमिनींवरती आपल्याला जसं म्हटलं की आपल्याला 33% जर एक ग्रीन कव्हर हवं आहे, एक वनक्षेत्र हवं आहे, तर 33% करण्याच्या दृष्टीने मग आपल्याला वन विभाग ज्याच्याजवळ 20% जागा आहेत त्याला सोडून बाकीच्या लोकांनीही आपला हातभार लावण्याची गरज आहे. आज आपल्याला सांगण्याची गरज नाही, पण आपल्या शहरी भागामध्ये वाढत्या जनसंख्येमुळे म्हणून घ्या, वाढत्या आपल्या जी वाहनं आहेत त्यांच्या उत्सर्गामुळे म्हणून घ्या, कॉन्क्रिटीकरणमुळे म्हणून घ्या, वायू प्रदूषण आहे, उष्णता वाढून राहिली आहे, ध्वनी प्रदूषणही आहे. या तिन्ही आणि जैवविविधतेचा रास्ता आहेच आहे. आज आपल्याला जे प्राणी आपल्याला जवळपास दिसत होते आज ते नाहीसे झाले. ह्या सर्व गोष्टींना जर आपल्याला काउंटर करायचं, ह्यांना जर आपल्याला त्यांची तीव्रता कमी करायची आहे, पण ती पण दिल्या आणि कमीत कमी वेळेत करायची असेल तर कमी जागा, त्याच्यामध्ये सघन वन उत्पन्न करणे आणि त्याची वेळ देखील कमी करून आणि एक नैसर्गिक वन त्या ठिकाणी छोट्याच एरियात का होईना पण तिथे एक सघन वन कमी वेळेत जर उभारायचं आहे तर नागरी भागासाठी हे प्रदूषण, सर्व प्रकारचे प्रदूषण कमी करणे, जैवविविधता वाढवणे आणि तेही कमी वेळात करणे, याच्यासाठी ह्याच्यासारखा उपयुक्त दुसरं कोणतेही टूल मला दिसत नाही. सर, शेवटी तुम्ही वनप्रेमींना किंवा नागरिकांना या योजनेविषयी काय सांगू शकाल? ह्याच्यामध्ये जरी ही खर्चिक असली तरी देखील जर आपण वेळेच्या तुलनेत बघितलं की कमी वेळेमध्ये आपण एक फार अगदी शुअर 100% रिझल्ट देणारी जर एक योजना आहे आणि नागरी भागामध्ये जी कमी जागा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जर हे करायचं असेल तर मला असं वाटतं की आज आपल्याला जे प्रदूषण वगैरे आहे ही फक्त एक वैश्विक समस्या आहे जी समस्या आपल्या सर्वांनाच भेडसावणारी आहे. जेव्हा आपल्याला ऑक्सिजनची गरज होती आज कोरोना आल्यानंतर तेव्हा आपल्याला त्या प्राणवायूचं महत्त्व समजलं. आता ही प्राणवायू तर प्रत्येक माणसासाठीच आहेत, काही म्हणजे हे काही गव्हर्नमेंटचं फक्त एकंदरीत शासनाचं काम नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या परीने हातभार लावण्याची गरज आहे. तर ज्या फॅक्टरीज आहे किंवा मोठ्या कंपनीज आहे, NGOज आहे, लोक आहे, युनिव्हर्सिटीज आहे, विद्यापीठं आहेत, शाळा आहेत, ह्यांच्याकडे ज्या लहान लहान जागा उपलब्ध आहे तिथे लहान जागेतच का होईना CSR फंडमधून किंवा स्वतःच्या श्रमदानामधून आणि त्यांनी जे स्वतः आपले जर रिसोर्सेस त्याच्यामध्ये पूल केले तर ते करून अशा लहान लहान जागेमध्ये जर आपण हे छोटे छोटे पॅचेस असे जर उभे केले आणि ह्याच्यामध्ये हे थीमॅटिक पण असू शकतात, म्हणजे त्यांच्या एक काहीतरी थीम पण असू शकते. उदाहरणार्थ जर आपण वैद्यकीय महाविद्यालय घेतलं आणि त्याच्यामधली जी जागा जी आम्ही ऑफर पण केल्या आहेत त्यांना असं करण्यासाठी सामाजिक वनीकरण करून, तर आपण त्यांच्याकडे एक वैद्यकीय वनस्पतींचं, औषधी वनस्पतींचं हे मियावाकी आपण गार्डन त्यांना तयार करून देऊ शकतो जे त्यांच्याच उपयोगाचं आहे. तर आपण ह्या दोन्ही हेतू साध्य करू शकतो, म्हणजे की आपण औषधी वनस्पती पण लावली आहे आणि तिथे मियावाकी पद्धतीने आपण ग्रीन कव्हर फार लवकर आणि चांगलं पण डेव्हलप केलं आहे. तर प्रत्येक माणसाने आपापला हातभार लावण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचं तकनिकी त्यांना तांत्रिक स्वरूपाचं जर त्यांना मदत हवी असेल तर त्याच्यासाठी सामाजिक वनीकरण नेहमी उभं आहे. कारण आमचा तर तो एक मॅन्डेटच आहे की आम्ही या गोष्टीबद्दल अवेअरनेस वाढवणे, त्याच्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि लोकांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना जर काही तांत्रिक स्वरूपाची बाब हवी असेल तर आम्ही त्याच्यातही मदत करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी मियावाकी पद्धत आहे ती म्हणजे कमीत कमी जागेत आपण घनदाट जंगल कसं उभं करू शकतं याचं एक उदाहरण आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी, शुद्ध हवेसाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि आपल्या ज्या स्थानिक जाती आहेत झाडांच्या त्याचं संवर्धन करण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. सर, आज तुम्ही कार्यक्रमात इथे आलात, आम्हाला या विषयावर एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं, माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार.